कवा आला यो? बरं झाला आला, उद्या तेवढं जाताना आपण दवाखान्यात घेऊन जा. मला काही जुळणार नाही, तुझं तू बघ. मग कोण देणार? कुणीच नका निर्णय घेऊ आमचा आम्ही घेतो म्हातारीन म्हातारा. आम्ही तुम्हाला जन्म दिलाय ते आम्ही खोटं झालो आणि तुम्ही खरं झाला. आयला काय विषय रे? मीटिंग बसली काय त्यांची? चल बरं बाबा चल बर. दादा शेठ का आलाय? अरे मोठी झाली माणसं, पगार पाणी चालू विसरायला लागली माणसं. एवढा या पगार पाणी झाले हो माणसं ही सारखे मग काय आलोय, जरा काम होतं. काय म्हणता रे, कसली चालवल्या बैठक? आता ही बघा लहानाची मोठं केली पोर, त्यांनी आमची मांडली परवडा. आता कुणाच्या घरी आम्ही जायचं सांगा? नाही आई नाही बाप. आता तुम्हीच आलाय ना, तुम्हीच मिटवाई. का रे भाऊ काय आलं? अरे काय ना, ह्याला म्हणतोय आपण दवाखान्यात घेऊन जा. आता ह्यो घेऊन जाय ना आपण दवाखान्यात. आतापर्यंत मी खर्च केलाय, आता तू कर. आम्ही काय एवढं जड झालं का तुम्हाला नका करू खर्च. आमचं आम्ही करतो सुई, कुणी आमची सुई करू नका आणि वाटणे बी घालू नका. दादा तुमचं नशीब चांगलं आहे, तुमचा आईबाप अजून जिवंत आहेत. ज्यांना आईबाप नाहीत ना त्यांना किंमत विचार आईबापाची किंमत काय असते. अरे छबू दाद्या, अरे त्यांनी पण तुम्हाला लहानपणी शिकवलंच की का त्यांनी तसा विचार केला, एकाला शिकवतो एकाला नाही शिकवत. दोघांचा खर्च त्यांनी तवा उचलला, तुम्हाला दोघांना मिळून तुम्हाला खर्च उचलता येणार बरं त्यांचा. बरोबर आहे गोट्या तुझं. कसं आहे, आईबाप आहे ना मातीसारखे असतात. आता सगळी रोप एकसारखीच वाढवतात ती. आता एखादं रोप लवकर मोठं होतं तर एखादं हळूहळू होतं. सोन्या नाही शिकला म्हणून इथं राहिला, तू शिकला म्हणून पुण्याला गेला. आता रोप वाढवता वाढवता म्हातारपण यायचंच. मग त्यांना म्हातारपण आल्यावर तुम्ही जर तुमचं असं गुण दाखवलं तर त्यांनी कोणाकडे बघायचं. त्यामुळं जरा आईबापाची किंमत ठेवा. बरोबर आहे गोट्या तुझं, पटलंय मला तुझं म्हणणं. बरोबर आहे तुझं, आमचंच चुकलं.